अरे बाळा, तुला रुसायला काय झालं? पेडिग्री तुला आवडते ना? चल घे बघू खाऊन. मला नको तुमची पेडिग्री. आईला मालकाने कधी आमच्या ना एवढं पुढं पुढं केलं. एकादशीचा उपास म्हणून काल घरात साबुदाण्याची खिचडी काय, साबुदाण्याचे वडे काय, दही काय, बटाट्याचा चिवडा, साबुदाण्याच्या पापड्या, काय काय खात होते तुम्ही? एकाने तरी विचारलं का मला? दिवसभर अर्ध्या अर्ध्या तासाने वेगवेगळे पदार्थ बनवून खात होते. अगं बाबू, टॉमी शेट ताजलेच तापलेले दिसतात. चिलीमिली काय, सगळेजण मला दाखू दाखू खात होते, पण एक पण मला म्हणला नाही, बाळा थोडं खातो का रे? अरे उकाडलेलं रताळण भुईमुगाच्या शेंगा पण खात होते. फॉलकाट मला फेकून मारत होते. अरे सगळं माहितीये मला. रात्री झोपायच्या आधी बगर आणि शेंगदाण्याची आमटी पण सगळ्यांनी मिळून खाल्लेली. भांडुळांना तुम्हाला रावणासारखी 10 तोंड जरी देवानी दिली असती ना, तरी ती पण कमी पडली असती खायला. अरे बाळा, उपवास होता आमचा. कसला डोंबल्याचा उपवास? दिवसभर बकरी सारखे बका बका चरत होते.